देवेंद्र फडणवीस हे देशाचे पंतप्रधान होऊ शकतात असं विधान त्यांच्या काकांनी केलं आणि राज्यात पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस केंद्रात जाण्याच्या चर्चेनं जोर धरला. खरं तर फडणवीसांवर प्रेम करणारा कुणीही सांगू शकेल की फडणवीस हे पीएम मटेरियल आहेत, म्हणजे भविष्यात फडणवीस देशाचं नेतृत्व सक्षमपणे करू शकतात. मात्र तसं असतानाही कालपासून राज्यात एक वेगळी राजकीय चर्चा सुरू झाली आहे. थेट फडणवीस जर पंतप्रधान होणार असतील तर मग अमित शहांचं काय? या प्रश्नाचं उत्तर सध्या तरी कोणाकडेच नाहीये. मात्र या निमित्तानं भाजपमधलीच एक जुनी घटना पुन्हा एकदा चर्चेत आली, ती म्हणजे भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याच्या कन्येची. एक असा नेता ज्यांनी राज्यात भाजपला ओळख मिळवून दिली, भाजपला बेस तयार करून दिला. जेव्हा भाजप हा फक्त शेटजी भटजींचा पक्ष म्हणून राज्यात ओळखला जात होता, त्यावेळी याच नेत्यानं भाजप तुमचा माझा पक्ष आहे म्हणून इथल्या बहुजनांपर्यंत भाजप पोहोचवलेला. त्या नेत्याच्या मुलीला एका कार्यक्रमातील सूत्रसंचालक जनतेच्या मनातील मुख्यमंत्री म्हणाले आणि तेवढीच गोष्ट मनात ठेवून त्यावेळी राज्य भाजपचा चेहरा असणाऱ्या भाजपच्याच नेत्यानं पुढची 5 वर्ष या महिला नेत्याला ना आमदारकी मिळू दिली ना कोणतं मंत्रीपद. त्या नेत्याचं नाव आहे गोपीनाथ मुंडे आणि मी सांगतोय ते त्यांची कन्या पंकजा मुंडे यांच्याबाबत घडलेल्या प्रसंगाबाबत. आणि त्यांना मंत्रीपद किंवा आमदारकी मिळू दिली नव्हती, ती राज्य भाजपचे सर्वेसर्वा देवेंद्र फडणवीस यांनी. मग जर जनतेच्या मनातील मुख्यमंत्री असं एखाद्या सूत्रसंचालकांना म्हणणं किंवा एखाद्या कार्यक्रमात विरोधी पक्षातल्या नेत्यांच्या उपस्थितीत चेष्टेवारी मुख्यमंत्री पदाचा विषय होणं हे देवेंद्र फडणवीसांना आवडलं नव्हतं, तसंच देवेंद्र फडणवीस यांच्या काकांनीच ते उद्या देशाचे पंतप्रधान होतील असं म्हणणं नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना आवडणार आहे का? याच गोष्टीवर आपण पुढची काही मिनिटं बोलणार आहोत. नमस्कार, मी हिवरकर शशिकांत. कट टू कट मध्ये तुमचं स्वागत आहे. ते 3 जादुई शब्द ना, तुम्ही विचार करताय ते 3 शब्द हे नाहीयेत. जनतेच्या मनातील मुख्यमंत्री हे ते 3 शब्द आहेत. खरं तर राजकारणात जनतेच्या मनातील मुख्यमंत्री या 3 शब्दांची सगळ्यात जास्त किंमत जर कोणाला चुकवावी लागली असेल तर त्या आहेत पंकजा मुंडे. 2014ला जेव्हा राज्यात भाजपचं सरकार आलं त्यावेळी मंत्रिमंडळात मंत्रिपद सांभाळलेल्या पंकजा मुंडे यांनी 2015 मध्ये भारतीय विद्यापीठाच्या एका कार्यक्रमात बोलताना म्हटलं होतं, मला प्रत्यक्षात मुख्यमंत्री होता आलं नसलं तरी राज्यातील जनतेच्या मनात मुख्यमंत्री म्हणून मीच आहे. आज गोपीनाथ मुंडे असते तर तेच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले असते. त्यापूर्वी साहेबांना मुख्यमंत्री होता आलं नसलं तरी लोकांच्या मनातील मुख्यमंत्री तेच होते. मी ज्या ज्या ठिकाणी जाते त्या ठिकाणचे लोक तुम्ही मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा माझ्याजवळ व्यक्त करतात. जनतेच्या मनातील भावना मला कळतात, ती भावना माझ्यासाठी फार मोठी आहे. पंकजा मुंडेंचं हे विधान त्यावेळी खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेलं. त्यानंतर दुसरा प्रसंग घडला होता तो बीडमध्ये. बीडच्या पत्रकार संघातील कार्यक्रमात सूत्रसंचालकानं पंकजा मुंडे यांचा उल्लेख जनतेच्या मनातील मुख्यमंत्री असा केला आणि त्यानंतर या गोष्टीला देवेंद्र फडणवीस यांनी फार गांभीर्यानं घेतलं. तो काळ होता देवेंद्र फडणवीस यांनी राज्य भाजपची सूत्र आपल्या हातात घ्यायला त्यावेळी सुरुवात केलेली. त्यामुळे स्वाभाविकच आहे देवेंद्र फडणवीस यांना पंकजा मुंडे या आपल्या स्पर्धक वाटल्या. आणि ज्या पद्धतीनं पंकजा मुंडे यांना समर्थन सर्वसामान्यांकडून मिळत होतं ते पाहता कदाचित ती शक्यता वास्तवातही आली असती. पण 2019ला विधानसभाच्या निवडणुका लागल्या आणि या निवडणुकीत पंकजा मुंडेंचा पराभव त्यांचेच चुलत बंधू धनंजय मुंडे यांनी केला. त्यानंतर बीडच्या जनतेला आणि पंकजा मुंडे यांच्या कार्यकर्त्यांना अपेक्षा होती की पंकजा मुंडेंना भाजप विधान परिषदेवर घेऊन त्यांचं राजकीय पुनर्वसन करेल, कारण त्यापूर्वी 2014 मध्ये स्थापन झालेल्या सरकारमध्ये ग्रामविकास, जलसंधारण, महिला व बालकल्याण सोबतच पशुसंवर्धन, पर्यावरण आणि हवामान बदल अशी मंत्रिपदं एक हाती पंकजा मुंडेंनी सांभाळली होती. मात्र भाजपनं पंकजा मुंडे यांच्या कार्यकर्त्यांच्या मागणीकडे सपशेल दुर्लक्ष केलं. 2022ला राज्यात विधानसभेच्या निवडणुका लागल्या तेव्हा श्रीकांत भारतीय, उमा खापरे, राम शिंदे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड या 5 जणांना भाजपनं उमेदवारी दिली, ज्यात श्रीकांत भारतीय आणि उमा खापरे हे नवीन चेहरे होते. मात्र त्या यादीत देखील पंकजा मुंडेंचा पत्ता कट करण्यात आला होता. यावर सफाई देताना चंद्रकांत पाटलांनी सांगितलं होतं की पंकजा मुंडेंच्या उमेदवारीसाठी देवेंद्र फडणवीस आणि आम्ही सर्वांनी प्रयत्न केले, मात्र केंद्रानं त्यांच्यासाठी भविष्यात काही वेगळा विचार केलेला असेल, त्यामुळे त्यांचं नाव या यादीत नाही. पण तोवर वास्तव हे होतं की राज्य भाजपचे निर्णय हे देवेंद्र फडणवीसांच्याच अखत्यारीत होत होते. खरं तर पंकजा मुंडे यांनी वारंवार स्पष्टीकरण दिलेले.
भारती विद्यापीठात झालेल्या कार्यक्रमात काँग्रेसचे स्वर्गीय पतंगराव कदम, स्वर्गीय राजीव सातव, विश्वजित कदम उपस्थित होते आणि त्यावेळी हसत खेळत मुख्यमंत्री पदाचा विषय निघालेला. मी या काँग्रेसच्या नेत्यांना म्हणाले होते की तुम्ही मला मुख्यमंत्री पदासाठी पाठिंबा द्या, मग पुढचं पुढे बघू. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी पंकजा मुंडे यांच्या स्पष्टीकरणाला फारसं महत्त्व दिलं नव्हतं. विधान परिषदेच्या यादीत पंकजा मुंडेंचं नाव नसणं हा याच गोष्टीचा परिपाक होता. कारण तोपर्यंत राज्यात देवेंद्र फडणवीसांचा शब्द अंतिम असेल असं चित्र तयार झालेलं. आता आपण बोलूयात देवेंद्र फडणवीस यांच्याकडे. देवेंद्र फडणवीस यांच्या काकांनी पुण्यात एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस हे पंतप्रधानपदी बसतील असं विधान केलं आणि मग यावरून एक शंका उपस्थित झाली, ती म्हणजे मुख्यमंत्री पदाचा विषय काढला म्हणून एक हाती 6 खाती सांभाळणाऱ्या पंकजा मुंडेंना घरी बसावं लागलं होतं. मग आता तोच न्याय देवेंद्र फडणवीसांना केंद्रातून अमित शहा आणि नरेंद्र मोदी लावतील का? की फक्त देवेंद्र फडणवीस यांना कुणी स्पर्धक असायला नकोय, मात्र देवेंद्र फडणवीस हे अमित शहांचे स्पर्धक झालेलं चालतील असं फडणवीसांच्या काकांचा आणि भाजपचा समज झालेला असू शकतो. खरं तर पंतप्रधान पदाच्या शर्यतीतला माणूस किंवा स्पर्धक माणूस जर एखादा असेल तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे इतके शांत बसणार नाहीत, हे देखील सध्या तितकंच खरं आहे. याचं एक उदाहरण द्यायचं झालं तर आपल्याला नाव घ्यावं लागेल ते लालकृष्ण अडवाणी यांचं. भाजप सत्तेत येण्यासाठी ज्या लोकांनी कष्ट केलेलं त्यातलं आघाडीचं नाव होतं लालकृष्ण अडवाणींचं. नंतर नरेंद्र मोदी हे पंतप्रधानपदी बसले आणि त्यानंतर अडवाणींसोबत काय झालं हे संपूर्ण भारतानं पाहिलंय. त्यामुळे आता ज्यांचे काकाच पुतण्याला पंतप्रधानाच्या शर्यतीत बसवतायत त्याकडे आता मोदी आणि शहा कसे पाहतात हे बघणं उत्सुकतेचं असेल. कारण देवेंद्र फडणवीस पंतप्रधान होतील असं विधान कुणी पहिल्यांदा केलेलं नाहीये किंवा याची भनक केंद्राला देखील लागलेली आहे आणि म्हणूनच वारंवार केंद्रात देवेंद्र फडणवीस यांना केंद्रीय मंत्रिपदी संधी मिळेल अशी चर्चा राज्यात झडत असते. पण देवेंद्र फडणवीस कायमच त्या गोष्टींचा इन्कार करतात. पण आता विषय देवेंद्र फडणवीस यांच्या काकांनी उकरून काढलाय, त्यामुळे याकडे अमित शहा आणि नरेंद्र मोदी किती गांभीर्यानं पाहतात हे बघणं सर्वांसाठी उत्सुकतेचं असेल. तिथंच योगायोग हा देखील आहे की 4-5 दिवसांपूर्वीच बीडमध्ये पंकजा मुंडेंच्या कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा जनतेच्या मनातील मुख्यमंत्री असा बॅनर लावला होता आणि हा बॅनर राज्यभर चर्चेचा विषय ठरलेला. त्यानंतर बोलताना पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्री पदावर भाष्य तर केलं, मात्र सोबतच सावध पवित्र घेत आपल्याला राजकारणाचा कंटाळा आलाय असंही म्हटलेलं. त्यावर काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांनी दिलेली प्रतिक्रिया मात्र चांगली चर्चेत आली. ते म्हणाले, ओबीसी नेतृत्वाला बाजूला करण्याचं काम मुंडे साहेब गेल्यानंतर सुरू आहे. पंकजा मुंडेंना पक्षात न्याय मिळत नाही असं वाटत असेल त्यामुळे त्या भावना उफाळून येतात. पंकजा मुंडे यांना आमची विनंती राहील की तुम्ही भाजपमधून बाहेर पडून बिनधास्त नेतृत्व करा आणि महाराष्ट्रातली पहिली महिला मुख्यमंत्री व्हा. यासाठी आम्ही तुम्हाला साथ देऊ. भाजपमधून बाहेर पडा, मैदानात या, आम्ही तुम्हाला काँग्रेसमध्ये घेऊ. पंकजा मुंडे काँग्रेसमध्ये येत असतील तर नेतृत्वाला विचारून नक्कीच निर्णय घेऊ. पंकजा मुंडेंना सूत्रसंचालकानं जनतेच्या मनातल्या मुख्यमंत्री म्हणाले म्हणून त्यांना खरं तर घरी बसावं लागलं. 4-5 दिवसांपूर्वी त्यांच्या कार्यकर्त्यानं पुन्हा हा उल्लेख केलाय. त्यातच देवेंद्र फडणवीस यांच्या काकांनी देवेंद्र फडणवीस पंतप्रधान होतील असा उल्लेख केलाय. खरं तर ह्या सगळ्या गोष्टी एक योगायोग आहे. पण आता या योगायोगावर केंद्रातले भाजपचे चेहरे कसे रिॲक्ट होतात हे पाहणं उत्सुकतेचं असेल. तुर्तास आपण इथेच थांबूयात. मात्र तुम्हाला काय वाटतं? जो न्याय राज्य भाजपनं पंकजा मुंडेंना लावला तोच न्याय आता केंद्रातले भाजपचे नेते देवेंद्र फडणवीसांना देखील लावतील का? तुमची मतं मला कमेंट्समध्ये आवर्जून सांगा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी तुमच्या आवडत्या कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.